अगं लाजतेस काय? जवळ आहे ना. जा रे तू. जा रे तू काय? आपण काय इथे शांत बसायला आलो? ये जवळ आहे. मला एक सांग, तू घरी काय सांगितलंयस? काय नाही, कॉलेजला जाते हे सांगितलंय. बस एवढंच? अगं सांगायचं ना की मित्रांबरोबर फिरायला जाणार आहे किंवा मूवीला चालली आहे, पिक्चरला चालली आहे. म्हणजे काय आपल्याला एकांतात मिळेल ना. तुला आवडलं नाही का? हे काय झालं? थांबा. सर, नमस्कार. मी सुनील बर्वे महाराष्ट्र जागते रहोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मुलांच्या बाबतीतले अत्याचार वाढत चाललेले आहेत. आपल्या मनातील मुलांच्या बाबतीतलं प्रेम, दया संपत चालली आहे. हे लक्षण समाजासाठी नव्हे तर कुटुंब व्यवस्थेसाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक आहे. हळूहळू फक्त आपण मी आणि त्या सो कॉल्ड मीचा स्वार्थ इतकेच आत्मकेंद्रित बनत चाललो. खून करणाऱ्यानं लहानग्या जीवाला काय यातना झाल्या असतील याचा जरा सुद्धा विचार केला नाही आणि अत्यंत अमानुष पद्धतीनं त्याला मारलं. का मारलं असेल या 10 वर्षाच्या मुलाला? आणि कोणी? एखाद्या नात्यातल्या जवळच्यानं, की मुलांना पळवून नेऊन त्यांचा देह व्यापार करायला लावणाऱ्या टोळीनं, की एखाद्या अवयव विकणाऱ्या टोळीनं, की या मुलाचं असणंच ज्याला अडचण वाटत होती अशा कोणी? पोलिसांना विचार करायला लावणारी ही केस. सगळ्यात आधी पोलिसांना शोधावं लागेल की कोण होता हा मुलगा. खरंच कोण होता हा मुलगा? ए गेला तो, गेला तिकडं. गेला गेला. तुझ्या जेव्हा बघल तेव्हा मोबाईल मध्ये घुसलेला असतोस. हातात फोडून टाकतो तो मोबाईल. काय रे, हिला काय दाखवतो त्या मोबाईल मध्ये? कसले व्हिडिओ दाखवत होतास? यायला फोडून. आम्ही ते कार्टून बघत होतो. कार्टून बघायचं नाही आणि फार्टून बघायचं नाही. एकदा सांगितलेलं कळ ना वय कहाणू. तिला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. तू मला उलट बोलतो. माझ्याच घरात मला शिकवतो तू. हाणू का तुला? त्याने काय बी केलं नाही. काही नाही केलं. आय तुला नवरा बघ मारतोय मला. ये माझ्याच घरात मला शिकवायला लागलाय कसं राहायचं ते. वासंते, मी फक्त तुला पोसायची जिम्मेदारी घेतली आहे. याची व्यवस्था बाहेर करायची. काय माझ्या नजरेसमोर सुद्धा दिसलं नाही. त्याला मारू नका. अगाई नको. कशा चल म्हटलं ना. अगाई बसते का? आई वासंती, ए वासंती बाहेर ये. काय ग, काय झालं ओरडाया? तुमच्या दोघांच्या भांडणात पोरांना कशा पाय खेचतोय? अगं आता पोरं चुकीची वागणार तर कुणी बी बोलणारच ना. मोबाईल वरती दिवसभर काय बाई बघत राहतात. त्याच्यासाठी जरा ओरडलं तर काय झालं ग? एवढं काय चुकलं त्यांचं? मोबाईल वर बघायची सवय ना तुझ्या पोराला आहे. आकाशला दम भरायचा तर त्याला भर. माझ्या पोरीवर कशा पाय खेकसते? अगं एवढंच वाटतं ना तर नग पाठवस तुझ्या पोरीला आकाश संगत खेळाया. तुला बी किती वेळा सांगितलं त्या आकाश संगत खेळू नकस, खेळू नकस, तरी तू बी ऐकत नाही बाय. आता तू दिस बस त्याच्या संगत. बघच मी काय करते. आपला तो बाळा असतो या. हे बघ माझ्या नवऱ्याचं काय बी चुकलेलं नाही. तुझा नवरा दारू पिऊन काय करतो याची शूट तरी असते का त्याला? ए माझ्या नवऱ्याला काय बी बोलायचं नाही हा. माझा नवरा पियल नाही तर गटारात लोळल. तुला कशाला हव्यात घेत असते उचापत्या? बघितलंस तुला बी नग त्या लोकांच्या तोंडाला लागायची सवय आहे ना. हा तुला बी शेपूट वाकडा ते वाकडाच. तुला बी अपमान ऐकून घ्यायला गोड वाटतंय बाय. तू चल घरला. घरातनं बाहेर तर पड.
नाही तुझा तंगडा तोडला तर बघ. चल आई आई अगं नको ना. चल सांगितलं ना. स्वतःच्या नवऱ्याला सांभाळता आलं नाही आणि चालली मला शिकवायला. आई अगं तुला बी तुझ्या आईशी सारखी लोकांच्या घरची धुनी भांडी करायची आहेत वय. हो करीन मी. तू करतीस ना मग मी पण तेच करीन. नाही बाय तू खूप शिक. लय मोठी वकील हो, नाहीतर डॉक्टर हो, नाहीतर पोलीस ऑफिसर हो. माझं स्वप्न आहे ते. आई पण त्याच्यासाठी लई पैसे लागतात. तू त्याची चिंता नका करूस. मी दिसभर राब राब राबीत अजून 2-4 घरची धुनी भांडी करीन. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, त्याच्यात मन रमव. हे बघ तुझी आई जर शिकलेली असती तर आज हे काम करायची वेळ आली असती का ग तिच्यावर. आणि हा त्या आकाश संग खेळायला जाऊ नगस. आहे पण तो तर माझा भाऊ आहे. भाऊ बिऊ काय नाही, तो शेजारी आहे, त्याला शेजारीच राहू दे. उगा नाती जोडायचं काम नाही. आणि हे बघ तो कसा बी असला ना तरी लय वाईट सवय आहेत त्याला. नाही तो लई चांगला आहे. आम्ही दोघं मोबाईल मध्ये कार्टून बघत होतो. काकांना काय झालं काय माहित, लई भडकले आमच्यावर. आहे काकांना आकाश आवडत नाही काय? हे बघ तुला दुसऱ्याच्या भानगडीत पडायची गरज नाही. तुझा तो अभ्यासाला बस. आहे अगं सांगितलं ना गप्प बसती का. चल अभ्यासाला बस. किती वाजले? तुला 1 तास खेळायची परवानगी दिली होती. 1 तास म्हणजे 1 तास. किती वाजलेत? मॅच आज उशिरा सुरू झाली. शिस्त. शिस्त म्हणजे शिस्त. आयुष्यात ना शिस्त महत्वाची आहे. आयुष्यात जर काही बनायचं असेल ना तर शिस्त हवी. वेळ पाळलीस ना तर वेळ तुला पाळेल. हे जेवढे मोठे लोक झालेत ना त्यांनी आपल्या लहानपणीच आपल्या आयुष्यामध्ये काही नियम घालून ठेवले होते. उगाच नाही मोठे झालेत तर जन्माला यायचं आणि मरायचं एवढंच जर करायचं असेल ना तर जे करतोय ते अगदी योग्य आहे. जा वॉश घे, देवासमोर हात जोड आणि अभ्यासाला बस. पण आज आम्हाला अभ्यास नाही दिलाय. 8 ते 10 ही वेळ जर अभ्यासासाठी असेल तर त्यावेळी फक्त अभ्यासच करायचा. कळलं? कुठले टेक्स्टबुक घ्या आणि वाचत बस. नाहीये मला अभ्यास. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? नुसता अभ्यास अभ्यास. कंटाळा मला अभ्यासाचा. करण मी नाही करणार अभ्यास. मला नाही करायचं. मला कंटाळा आलाय. सांगितलं जाऊन अभ्यास कर तुझा. करण मी नाही करणार अभ्यास. शांत हो. नाही म्हणजे नाही. शांत हो, मला आवाज नकोय. मला नाही करायचंय. तू तसा नाही. मला नाही करायचं. सोड ना मम्मा. शांत हो. चल, मध्ये लागतंय ना. मी नाही करणार अभ्यास. नाही करणार. हॅलो. नाही नाही मी just please कर. तांबे कुठं गेलतीस? कुठं गेलतीस शेण खायला? कोण होता त्यो? कोणी नव्हतं. मी कुठेच गेले नव्हते. मला काय येडा समजलीस? हा कोणाशी गोल गोल बोलत होती? मी भाजी आणायला गेलते. आता रस्त्यात मध्ये कोणी विचारपूस केली तर बोलायचं पण नाही होय. काय गरज आहे? गरज काय बोलायची? हा लांबनच सांगता येत नाही घाईत आहे म्हणून. तुझ्या बाचं काय जाणार होतं? एक लक्षात ठेव, ह्याच्या पुढं कोणाशी बोलताना दिसलीस ना तिथल्या तिथं गाडून टाकून. काय समजलं? समजलं? सोड तिला. बाईवर काय हात उगारतो रे? मारायचं तर मला मार ना तुझ्या हाताळ्या बाहेर काढल्या ना तर बघ. थांब तुला दाखवतच आता. हानू काय तुला होता? ये साला सांगून ठेव, आपल्या दोघांच्या भांडणात पडायचं नाही काय, नाहीतर गळ्यात चिरून टाक. चल चल ने आणि तू भाजी आणलीस, तिचं गिळायला भूक लागली आहे. काय झालं रे? कटाळा आलाय तर राजेशचा आता. राजेश काय म्हणताय? बाप आहे ना तो तुझा. सावत्र आहे. नेहमी दारू पिऊन तमाशा करत होती. आपल्याला आपलं काय नाही. पण झालं का मारूस रे? असं एक दिवस भुसकूनच टाकावं त्याला. मॅटर संपून आपण
पाहिजे. चल रे मी करते बरोबर. चल. काका याचे बाबा याच्या आईला लई मारतात. अरे बाळांनो, आई वडिलांची भांडणं होतच असतात, आपण दुर्लक्ष करायचं काय? नाही काका, याचा गळा बी दाबला. याला काय झालं असतं तर बाबांना हात लावायचा नाही असा कायदा आहे ना. आता तुम्हीच त्यांना शिक्षा द्या म्हणजे ते घाबरतील आणि मारणार नाहीत. काय झालं शिंदे सर? काय नाही, नेहमीच याचा बाप दारू पिऊन आईला मारतो. हो साहेब, याचा गळा बी दाबला काल. शिंदे, दम देऊन या त्याला. मुलं कंप्लेंट करायला आली आहेत, असं लाईटली घेऊन चालणार नाही. नाव काय तुझं? मोहिनी. आणि हा आकाश. हे बघा, काळजी करू नका, हे काका येतील तुमच्या बरोबर. चला. काय आहे हे? हा, कसं सगळं सामान पडलंय? आपण सामान कसं ठेवतो ना यावरून लोक आपलं कॅरेक्टर ठरवतात. तुला लोकांनी असता व्यस्ता गबाळ म्हटलेलं चालेल का? काय बोलते मी, ऐकतोयस का? आता मान खाली घालून बसू नकोस. तुला शिस्त लावायचं ना इतका प्रयत्न करते पण पालत्या घड्यावर पाणी. हे बघ करण, मी तुला सांगून ठेवते, तुला ना आयुष्यात खूप पुढे जायचंय. तुला तुझ्या डॅडी पेक्षा खूप मोठा माणूस बनायचंय. मला नाही यायचंय मोठं. मला दाढींसारखंही नाही बनायचं. मला तुझ्या शिस्तीती नाही जगायचंय. मला अभ्यासही नाही करायचा. मला क्रिकेटर व्हायचंय. मला क्रिकेटर बनायचंय. मला क्रिकेटर बनायचंय. काय क्रिकेटर? साहेबांना क्रिकेटर व्हायचंय? तुझा बाप काय पैशांचा झाट लावून गेला काय रे? किती खर्च होतो माहित आहे का तुला? आणि स्वतःला काय तेंडुलकर समजतोस? देशाच्या टीम मध्ये नाही गेलास तर काय करणार? खाणार काय की आईचं नुसतं रक्त पिणार आहे? वर्गात पहिल्या आणि दुसऱ्या यायची तर लायकी नाही आणि साहेबांना क्रिकेटर व्हायचंय. बापाने लाडावून ठेवलं आणि गेला निघून आणि ते निस्तरावं मला लागतंय. आणि काय हे काय इथे ते उचलायला काय वरून बाप येणार आहे तुझा? उचलते आधी लवकर आणि चल लवकर अभ्यासाला बस. डॅडी, का तुम्ही मला सोडून गेलात? डॅडी परत या ना. डॅडी, का तुम्ही मला सोडून गेलात? शाणा समजतो का स्वतःला? बायकोवर हात उचलतो? मर्दांगी वाटते का तुला याच्यात? अरे 4 पैसे कमव या मुलासाठी. त्याला शिकव चांगलं, का त्याला पण शिकवायचं दारू प्यायला? साहेब अहो जाऊ द्या ना साहेब, ते दारू पितात एवढंच, बाकी काय बी वाईट नाही त्यांच्यात. आता नवरा बायको मध्ये भांडणं होतात नव, घराघरात भांडणं होतात. आता बायकोवर हक्क नाही गाजवणार नवरा तर कुणावर गाजवणार? ते मुद्दाम नाही करत हो असं. बघ, एवढा मारतोस तिला तरी तुझीच बाजू घेते ती. साहेब चुकी झाली, आता ह्याच्या पुढे दारूला हात नाही लावणार साहेब. हे बघ, परत तुझा पोरगा आला मला सांगायला की बाबांनी आईला मारलं म्हणून, तर मग 8 वर्षासाठी तुझी जेलमध्ये चांगली सोय करणार आहे, कळलं? नाही साहेब, आई शपथ, प्रॉमिस, नाही आता दारू पिणार. बाळा, तुझे बाबा आता आईला नाही मारणार, पण तरी आणि काही गोंधळ केलाच तर सरळ मला येऊन सांगायचं. हा, बाबा कशी याची कौलं उडवतं ते. आता मी जे काय सांगते ते कळणं तुला लई कठीण आहे, पण या जगात एकट्या बाईला जगणं खूप कठीण असतं. जो तो हात टाकाया बघतो, बाईला ना कुंकवाचा धनी लागतो बघ.
तुझा बागेला तेव्हा लय हाल काढलंय मी. खूप लहान होतास तेव्हा तू. 2 वेळच्या खायचे पण वांदे होते. पण हा तुझा सावत्र बाप आहे ना, कसाही असला ना तरी कष्ट करतो, पैसे कमवतो. आपल्याला कोणाकडे भीक मागायला तर नाही लागत ना. तो मला मारतो ना, मारू दे ना, तू नग लक्ष देऊस. तू छान अभ्यास कर, खूप मोठा हो, म्हातारपण तरी सुखात जाऊ दे रे लेकरा. तुला कोणी काय बोललं तर सहन होत नाही मला, आणि तो मारतो ते तर अजिबात चालायचं नाही. तू बोलतोयस ते सगळं खरं आहे रे, पण आपण काहीच करू शकत नाही. असंच जगायला लागणार आपल्याला. सगळ्याची सवय करून घे आता. मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवतो मी. साहेब, ही बघा ज्ञानेश्वरी मोहिते. आई वडिलांशी भांडून घर सोडून निघून गेली होती. सोशल मीडियावर हिचे फोटो टाकले आणि आई वडिलांशी गाठ घालून दिली. साहेब, सोशल मीडिया इतका पॉवरफुल मीडिया आजकाल कुठलाच नाही आहे. काही मुलांचे आई वडील पैसे देतात, कधी आशीर्वाद देतात. हा पा तिच्या आईचा मेसेज, थँक्यू म्हणून. चांगलं काम करताय तुम्ही सदाभाऊ. या मुलाबद्दल काही माहिती मिळाली तर कळवा आम्हाला. हो साहेब, म्हणूनच फोटो काढलाय. आजवर जिवंत मुलांचीच फोटो काढून त्यांची ओळख पटवून दिली. हाच प्रथमच एका प्रेताची ओळख पटवतोय. माझं बोलणं यांना पटलेलं दिसत नाहीये, पण साहेब माझं काम बोलेल, कळेलच तुम्हाला. थँक्स. या तुम्ही. शिंदे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. हॅलो सर. सर, त्या मुलाचा चेहरा मॅच केला. बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक मिसिंग केस रजिस्टर आहे. त्या मुलाच्या फोटोशी बॉडीचा चेहरा मॅच होतोय सर. नाव काय त्याचं? करण पाटील. करण पाटील. आय एम सॉरी मॅडम, पण हरवलेल्या मुलाच्या खुनाची बातमी देणं खरं तर खूप अवघड असतं. आणि ज्या प्रकारे करणचा खून झाला आहे, तर आपल्याला त्या खुनाचा छडा लावायलाच हवा. जोपर्यंत आम्ही तुमच्याशी बोलत नाही तोपर्यंत आम्हालाही शोध घेता येत नाही. तेव्हा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर विचारतो. विचारा. प्लीज तुम्ही बसा. तुमचं कोणाशी भांडण, दुश्मनी? नाही, फार कोणात नसते. मुलं कॉलनीत खेळायला जातात, तिथे काय झालं होतं का? मारामारी, भांडणं? माहित नाही, पण नसावं, कारण तक्रार घेऊन घरी कोणीच नाही आलं. आणि तसंही कारण भांडणाऱ्यातला मुलगा नव्हता. तो फार कोणात मिक्स नाही व्हायचा. रदर माझ्या करणवर माझं खूप बारीक लक्ष असायचं. एखाद्या नातेवाईकाचं किंवा शेजारच्यांचं घरी येणं जाणं होतं का? किंवा बाहेर कोणी त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होतं का? नाही,
इथे तसं फारसं कोणी येत नाही. शेजाऱ्यांनाही फार वेळ नसतो. बघा ना, आता एवढं सगळं झालं पण झालं चौकशीलाही कोणी नाही. हो, मलाही आश्चर्यच वाटतंय. बरं, तुमचं काही प्रॉपर्टीवरून वाद होते का? प्रॉपर्टीवरून वाद काय आहे? हा फ्लॅट माझे मिस्टर 2 वर्षापूर्वीच गेले. एकुलते एक होते, त्यामुळे मागे भांडणारं कोणी नाही. गावच्या प्रॉपर्टीचे आधी समान हिस्से प्रत्येकाने प्रत्येकाच्या नावावर केले, त्यामुळे प्रॉपर्टीवरून वाद काही नाही. तुम्ही एकट्याच राहता का इथे? हो. आम्हाला संशय आहे की करणला मॉलिस्ट केलं गेलंय. काम झाल्यावर त्याचा खून केला गेलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर सगळं क्लिअर होईलच. तुम्हाला काय वाटतं की करण आम्हाला आवडतो असं म्हणणारी किंवा त्याच्यावर खोटं खोटं प्रेम दाखवणारी अशी कोणी व्यक्ती नजरेत आहे तुमच्या? नाही माहित मला. बरं, काही नाहीये. तुम्हाला काय आठवलं तर आम्हाला कळवा. करण गायब झाला की स्वतःहून पळून गेला? तो पळून गेला. कशावर? 1 मिनिट. सर, मला इतक्या शिस्तीचा कंटाळा येतो. पळून जावंसं वाटतं. ह्याचा अर्थ? करण यू शुड फील प्राऊड ऑफ युअर डॅड. तुला त्यांच्यासारखं बनायचंय. खूप पंक्च्युअल होते ते, वेळेचे अगदी पक्के. काम पहिलं. आता असते ना तर झोनल लेवल मॅनेजर पर्यंत पोहोचले असते. आणि एक लक्षात ठेव, तुला त्यांच्यासारखंच बनायचंय. पण त्यासाठी ना तुला खूप फोकस राहावं लागेल, स्टडी करावी लागेल. कळलं का तुला मी काय सांगते? ऐकू येतंय का? मला नाही बनायचं गाडींसारखं. मला काहीच नाही बनायचंय. मला कंटाळा आलाय तुझ्या शिस्तीचा आणि लेक्चरचा. करण, सर, हे काही म्हणून शिस्त लावायचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे का? गेला माझा करण, माझ्यामुळे गेला. माझ्या जगण्याचा तो एकमेव आधार होता. मीच कारणीभूत आहे त्याला. सर, तुम्ही त्याला सांगा ना प्लीज. प्लीज. त्याची आई मुद्दाम नव्हती करत. माझी त्याच्याबद्दल ना काही स्वप्न होती. मॅडम, करणचं पळून जाणं आणि त्याचा खून होणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा पळून जाण्याचा कोणीतरी फायदा घेतलाय. किती तारखेला पळून गेला होता करण? 2 नोव्हेंबर. मी रात्री झोपायला जात होते तेव्हा तो त्याच्या बेडरूम मध्ये होता. सकाळी उठला नाही म्हणून बघायला गेले तर तो नव्हता तिथे. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही मिसिंग कंप्लेंट 4 नोव्हेंबरला नोंदवली. का? मला वाटलं रागाने गेलं, येईल तो परत. मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, सगळीकडे शोधलं, तो कुठेच नाही सापडला. म्हणून मग मी कंप्लेंट केली. कोणी खून केला असेल? नाही माहित. ठीक आहे, कोणावर काही शंका वगैरे असेल तर मला कळवा. शिंदे, करणची आई जयश्री, तिनेच त्याचा खून केला असावा असं का वाटतं? कारण ती फार काही माहिती देत नाहीये सर. करणचं पळून जाण्याचं कारण सांगते, पण तेही न पटणार आहे. माहिती काढा तिची. तिचे सोशल मीडियावरचे सगळे अकाउंट चेक करा. कॉल रेकॉर्ड्स काढा. ठीक आहे सर. अरे, माझी कंप्लेंट करतो पोलीस स्टेशनला. माझी तू मध्ये पाडू नको. तुला तर बघतो काय. मी बाहेर जा म्हणते ना, तुला जा बाहेर. मी तुमच्या पाया पडते. कशाला लहान पोराच्या मागे लागताय तुम्ही? हा जेव. नको, तुझ्या आईला चालायचं नाही. का नाही चालणार? भाऊ आहेस तू माझा, आणि आजपासून तू इथंच राहायचं. तू राजेश यायचा बोंबलत, उगा राडा घालायचा. काय राडा बिडा घालणार नाही.
तू इथं राहायला ना तर आपण दोघं रोज एकत्र शाळेत जाऊ, लई मजा येईल. येडी झाली का ग तू? कोण घेईल मला शाळेत? तुझी आई तुला शिकवायला राबते न माझा सावत्र बाप तो चौथा तर पैसे देत नाही ना आईला कामाला जाऊ देत. माझ्या नशिबात शिकणं नाही. पर तू शिक हा, मोठी वकील हो. मग मी तुझ्या बरोबर ते फायली घेऊन फिरेन. हा, लय शहाणा झालायस रे तू, माझा भाऊ. आणि मी नोकरासारखं ठेवीन वय त्याला. यो यो काय करतोय इथं? दिसत नाही का जेवतोय तो. आकाश बाळा, तू पोटभर जेव हा, आणि जेवलास का मग सौताच्या घरला जा. हा आहे तो काय घरला बिरला जाणार नाही, तो इथंच राहणार आहे आपल्या संगत. डोसका बिस्का फिरलाय काय तुझं? त्याला त्याची आय हाय, बाप हाय. बाप आहे पण सावत्र. सावत्र असला तरी असू देत. हे बघ, आधीच लोक माझ्यावर संशय घेतात, त्याच्यात ते लोक येऊन भांडले तर अजूनच. नाही नाही, ते काय नाही. आकाश बाळा, तुझ्या बहिणीला नाही अक्कल, पण तू शहाणा आहेस ना. तू पोटभर जेव आणि मग तुझ्या घरला जा. हा आहे पण त्याचा बाप लय मारतोय त्याला. त्यो आणि त्याचा बाप काय करायचं ते बघून घेतील. तुला कशाला पाहिजेत नसते उचापती? आहे तू काय पण बोल, पण मी आकाशला इथून जाऊन देणार नाही म्हणजे नाही. आकाश बाळा, तुझ्या बहिणीचं ना डोसकं फिरलंय, पण तू शहाणा आहेस ना. हे बघ, मी हात जोडते तुला. तुझा तो बाप इथवर येता कामा नाही. पोटभर जेव हा, आणि मग जा सौताच्या घरला. तू कशा पायी आली माझ्या मागणं? एकटा तू कुठे राहणार? कुठं हरवला बिरवला म्हणजे? तू राहणार तिथं मी राहणार. आपण दोघं बहीण भाऊ आहेत. अगं पैसे नाही आहेत आपल्याकडं, आणि तुला भूक बी सहन होत नाही. माझ्याकडे आहे, हे बघ 500 रुपये आईचे आहेत. अगं पण मोहिनी तू काळजी नको करू, आपण दोघं बहीण भाऊ आहेत ना. चल, तुला भूक लागली असेल ना, आपण काहीतरी खाऊ. चल. आकाश तो गेला असेल. हे मोहिनी, मोहिनी, आकाश, आओ तुम्ही पाहिलं का माझ्या मोहिनीला? छोटी पोरगी आहे ना माझी. ओ वहिनी, तुम्ही आकाशला बघितलं का? साहेब, काल आपण त्या मुलाच्या प्रेताचे फोटो अपलोड केले होते ना, त्याला चांगला रिस्पॉन्स आलाय. आय मीन रिप्लाय आलाय. 2 शिक्षकांनी ओळखलं सुद्धा. बघा ना. बॉडी आयडेंटिफाय झाली आहे सदाभाऊ. करण पाटील नाव आहे त्याचं. घरातून पळून गेला होता तो. मर्डरर सापडला? साहेब, साहेब, माझी पोरगी कालपासून सापडत नाही आहे साहेब. आजूबाजूला शोधलत का? सगळीकडे पाहिलं साहेब. मी माझ्या पोराला सगळीकडे शोधलं, माहित नाही कुठं गेलं. लई शोधला त्याला. त्या दिवशी 2 मुलं आली होती ना, त्यातल्या एकाची आई. तुझ्या नवऱ्याने दारू पिऊन परत मारलं का तुझ्या मुलाला? नाही साहेब, त्याला कुणी काही बोललं पण नाही. हिच्या घरी जेवायला गेलता त्या दिवशीपासून गायब झालाय तो. तुम्ही ओळखता एकमेकींना? होय, शेजारीच राहते आमच्या. मधून काय झालं साहेब, रातच्याला तो घरला आलता. त्याला मी जेवायला घातला आणि त्याला त्याच्या घरला पाठवून दिलं. मला ठाऊक होतं साहेब, माझ्यावरच संशय येणार. पण साहेब, तो म्हणला त्याच्या बापानं दारू पिऊन लय मारलं त्याला, म्हणून तो घरला जायला पण तयार नव्हता साहेब. आय, खोटं बोलू नकोस साहेब, खरं सांगते. तुम्ही येऊन गेल्यापासून कुणी त्याला हात बी लावलेला नाही. हो साहेब, मी सांगते, हिचा पोरगा पण काही साधा सुद्धा नाही. त्यानंच माझ्या पोरीला उकसवलं असणार आणि दोघं बी पळून गेले असणार. साहेब, ही खोटं बोलतीये. लहान पोरांच्या डोक्यात असलं काही येतंय भाई? हिनंच आकाशला कुठंतरी दडून ठेवलंय आणि संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या पोरीला पण लपवलंय हिनं. हो साहेब, मी कशा पायी असं करू? हिच्या आकाशला लपवून मला काय मिळणार आहे साहेब? हे तू माझ्या नादाला लागू नका साहेब. काय
करशील ग? बोल ना, काय करशील? साहेबांसमोर सांग आकाशला कुठं लपवलंयस ते. तूच सांग, तुझा आकाश माझ्या मोहिनीला घेऊन कुठं गेला ते? आता तू त्या पोराला दादा शांत हो ताई, शांत राहा. हो, असं भांडून तुमची मुलं तुम्हाला सापडणार आहेत का? त्यातून तुम्ही शेजारी शेजारी आहात, एकमेकांचा आधार आहे तुम्हाला. शांत व्हा आणि साहेबांना काय ते सांगा. साहेब, मी खरंच सांगते, मोहिनी आणि आकाश अगदी भावंडांसारखे, एकमेकांवर लई जीव त्यांचा. एकाला वरडला तर दुसऱ्याला राग येतोय. दोघं बी कुठं सापडत नाही. फोटो आहेत का त्यांचे? हा, शिंदे, फोटो घ्या आणि पुढची प्रोसिजर करा. ठीक आहे. द्या, मला सुद्धा दोघांचे फोटो द्या. आजपर्यंत हरवलेल्या पालकांचा शोध घेतला होता, आता मुलांनाही शोधून काढतो. द्या. या बाहेर या. या. पोलीस हैराण झाले होते, कारण लहान मुलांच्या मिसिंग कंप्लेंट्समध्ये अचानक प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. ही मुलं घरं सोडून का जात होती? घराबाहेरचं जगच त्यांना जास्त सुरक्षित वाटत होतं की या मुलांच्या हातात आलेलं मोबाईलसारखं खेळणं त्यांना हट्टी बनवत होतं? की या मुलांची मानसिकताच समजून घेण्यात आईबाप कमी पडत होते? की या मानसिकतेमध्ये होणारे बदल लक्षात येण्या इतपत वेळच या आईबापांपाशी नव्हता? वेळीच सावध व्हायला हवं, नाही तर पुढची पिढी दिशाहीन होण्याची शक्यता आहे. आकाश आणि मोहिनी वणवण फिरत होते. कुठे जायचं त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांच्यापाशी असलेले पैसे सुद्धा चोरीला गेले होते. मोहिनीला भूक सहन होत नव्हती आणि तिची अवस्था पाहून आकाश एकटाच रडत होता. नगर रडूस, मला भूक लागलीये म्हणून रडायला येते ना तुला? आता मला कधीच भूक लागणार नाही, मी प्रॉमिस करते तुला. अरे, आपण आईसारखी धुणं भांड्यांची कामं करू, म्हणजे पैसेही मिळतील आणि खायलाही मिळेल. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार करणचा मृत्यू 22 तास आधी म्हणजे शनिवारी रात्री 11च्या दरम्यान झालाय. त्याला गुंगीचं औषध आणि झोपेच्या गोळ्या दिल्या गेल्या. पण सर, एक गोष्ट मात्र आहे की त्याला मॉलेस्ट केलं गेलेलं नाही. खुनामागचा हेतू काय? प्रेमात अडचण, दुश्मनी? सर, जयश्रीशिवाय हे इतक्या सहज कोणीच करू शकत नाही. झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर हा खून कोणाकडून तरी करवून घेण्यात आलाय. पण कोर्टात सिद्ध कसं करणार? मला इतक्या शिस्तीचा कंटाळा येतो, पळून जावंसं वाटतंय, हे त्या करणने या पुस्तकात लिहून ठेवलंय. याचा अर्थ करणला आपल्या मनातले विचार वया पुस्तकांमध्ये लिहून ठेवण्याची सवय असणार. त्यातलं एकच पुस्तक जे त्याच्या आईच्या फायद्याचं होतं, ज्यात पळून जाण्याविषयी लिहिलं होतं, तेच तिने आपल्यासमोर आणून ठेवलं. शिंदे, करणची इतर वया पुस्तकं आपल्याला चेक करायला हवीत. त्याच्या या वाक्यांची कडी जोडून आपण नक्कीच खुन्यापर्यंत पोहोचू शकतो. चेक करा. ठीक आहे सर. मी जन्माला का आलो? मी जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं, असं मम्मा सारखं का म्हणते. डॅडा, तू मला सोडून का गेलास? मम्मा मला प्रेम का नाही करत? हो साहेब, मी फक्त त्यांच्याकडे धुणी भांडी जेवण बनवायचं काम करते साहेब. मुलगी हरवली तुझी, तिचा शोध थांबवलास की सापडली ती? नाही सापडली साहेब. असं किती दिवसापासून राहणार साहेब? गरीबाला सुख दुःख असलं अरे असतंच. जयेशला बघतेस? म्हणजे काय घडतेस साहेब? मला नाही करण. आता काय सांगायचं साहेब? आम्ही काय आमची पोरं लहानाची मोठी केली नाही का साहेब? पण ही अतिशिस्त बरी नाही ना.
हवं कधी कधी मला वाटायचं ही त्या पोराची सख्खी आय हाय का सावत्र. हवं शिस्तीच्या नावाखाली एवढी शिक्षा करायची. हवं एवढं लहानसं पोरते ते कसं सहन करणार साहेब. खूप बाहेर सकायला लागलाय परत मला मी परत नाही ऐकणार. आता रस्त्यावर जरा पैसे आले कुठून? परत नाही ना करणार. खूप वेळा सांगितलं तुला. थांब. मी परत नाही ना करणार. रस्त्यावर खायला पैसे दिले परत नाही ना करणार. तुला सांगून तू तसा नाही ऐकणार. त्या थांब पोरं. काय करताय? लहान आहे तो. डॅड मला सोडून का गेलास? मम्मा मला प्रेम करत नाही. मी जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं. हे असं करणं का लिहिलंय? माहित नाही सर. चाइल्ड सायकोलॉजिस्ट कडून अनालिसिस करून घ्यावं लागेल. थँक्स फॉर सजेशन. तुम्ही हे वाचलं नव्हतं? नाही. मुलं तेच लिहितात जे ते अनुभवतात. तुमच्या दृष्टीने शिक्षा करणं कॉमन गोष्ट असेल, पण मुलांची मानसिकता पाहता तो क्राईम आहे. तुम्हाला माहित नव्हतं? तुम्ही त्याला टॉर्चर करवतात. मी करणला टॉर्चर करत होते? कोणी सांगितलं असं? तुमच्या मेडने, हिरावतीने. हे एक नंबरची फ्रॉड बाई आहे ती. डोकं फिरलंय तिचं. आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता सर? पैसे बघून डोळे फिरलेत तिचे. माझ्या करणला ती दत्तक मागत होती. ताई चहा घेते मी. ताई एक विचारू? बोल. नाही म्हणजे तुम्ही तरुण आहात, दिसायला पण सुंदर आहात, मग पुण्यांदा लगीन का नाही करत? आणि करणचं काय करू? मला द्या ना दत्तक. नाही म्हणजे मला बी पोरगा नाही ना. शाणी आहेस ग मोठी. चल कामाला लाग. लग्नाबाबत विचार का केला नाही? विचार केला होता, पण तू मनातच दाबून टाकला. मॅट्रिमोनी साईटवर नावही नोंदवलं होतं. मी विचार केला की लग्न केलं तर मी सुखी होईन, पण माझ्या करणचं कसं होईल? त्याचे हाल होतील, त्याचं शिक्षण अर्धवट राहील. म्हणून मी विचार सोडून दिला. हिरावतीने त्याला किडनॅप केलं असेल आणि ज्याला विकलं त्याने त्याला मारलं असेल. नाही माहीत. म्हणजे हल्ली कोण काय करेल काहीच सांगता येत नाही. करेक्ट आहे. कोण कसं वागेल सांगता येत नाही. हिरावतीला जर मुलगा हवा होता असं मानलं तर मग ती करणला का मारेल? नाही माहिती मला. खरंच माहीत नाही. ठीक आहे, या तुम्ही. काय वाटतं शिंदे? सर या दोन बायकांमध्येच काहीतरी घोळ आहे. हिरावतीला मुलगा हवा होता, तिने करणला पळवलं. काहीतरी गणित चुकलं म्हणून तिने करणला मारलं. पण मुलगा हवा ही इच्छा स्वस्त बसू देईना तिला, म्हणून तिने आकाशला पळवलं. हे आपल्यापासून काहीतरी लपवते सर. म्हणून तर इतकी शांत आहे. मुलगा मेलाय तरी ही बाई शांत. या शांततेतच काहीतरी लपलंय. शिंदे, हिचे कॉल रेकॉर्ड्स आले नाहीत अजून? आलेच सर. घेऊन या. ठीक आहे सर. सर जयश्रीचे कॉल रेकॉर्ड्स आलेत. ती सतत वेगवेगळ्या नंबर्सवर बोलते. जास्त नंबर रिपीट्स नाही झालेत, पण सर एक नंबर आहे ज्यावर ती रोज 1-1.5 तास बोलते. जयश्री रॅकेट तर चालवत नाही. सर अजून एक गोष्ट समोर आली आहे. जयश्री आपल्याशी खोटं बोलली आहे की तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून. तिने विधवा असल्याचं खरं सांगितलंय, पण नो चाइल्ड असं मेन्शन केलंय. करणची अडचण होणं साहजिकच आहे. मारलंय तिने त्याला. एकटी नाही आहे ती, बरोबर कुणीतरी आहे. तो जो नंबर आहे ज्यावर ती सतत बोलत असते तो कोणाचा आहे? स्वरूप कुमार उपाध्याय म्हणून आहे सर. जयश्रीला खबर लागू न देता उचला त्याला. ठीक आहे सर. स्वरूप कुमार. हां यस. सब इन्स्पेक्टर अनिकेत शिंदे. चल चल तुला सांग. साहेब काय झालं साहेब? मला बस इकडे खाली बस. साहेब म्हणजे काय झालं? मला इथे का बोलवलं? घाई आहे मग? आता सांग, जयश्रीला किती दिवसापासून ओळखतोयस? फार दिवस नाही झाले साहेब. म्हणजे एका मॅट्रिमोनियल साईटवर आम्ही भेटलो होतो. एकमेकांना आवडलो, लग्न करायचं ठरलं. मी इमिडिएट तयार होतो, पण ती नव्हती. का? पहिल्या पार्टनरला विसरणं तिला इतक्या लवकर शक्य नव्हतं. आम्हाला नाही वाटत तिला तुझ्याशी लग्न करायचंय. तिने तसं स्टेटमेंट दिलंय ती लग्न करणार नाही म्हणून. शक्य नाही आहे साहेब. तिला नसेल करायचं तर? आय विल गेट मॅड. हा कुठे आहे?
कोण आहे साहेब? मी नाही ओळखत. नक्की? हो साहेब. तुझ्या प्रेयसीचा मुलगा करण, मर्डर झाला त्याचा. जयश्रीला मूल नाहीये साहेब. म्हणजे ती माझ्याशी खोटं बोलणार नाही. खात्री आहे? हो साहेब. इतक्या खात्रीने कसं बोलतोस तू हे? म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो तिच्या घरी. किती तारखेला? 8 तारखेला. नाईस हाऊस, छान ठेवलेस, अगदी तुझ्यासारखं. फक्त तुझ्यासाठी. हो, मला लग्न करायचं होतं. मी नो चाइल्ड असं म्हटलं होतं, कारण एक मूल आहे म्हटलं ना की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पण मी लपवणार नव्हते. स्वरूपपासूनही मी लपवलं नव्हतं. मी करणला हॉस्टेलवर ठेवणार आहे हे त्याला आधीच माहीत होतं आणि ते त्याला मान्यही होतं. मग करणचे घरातले फोटो अचानक गायब का झाले? हाच म्हणाला की तो जितका जास्त समोर दिसेल तेवढी त्याची आठवण जास्त येईल, म्हणून मग मी ते काढून ठेवले. खोटं का बोललास तू? घाबरून साहेब. म्हणजे करणच्या केसमध्ये मी नाहक फसू नये म्हणून. करणचा खून कोणी केलाय? माहित नाही साहेब. तुम्ही दोघांनी मिळूनच केलाय. नाही, खरंच नाही. तू त्याला झोपेचं औषध दिलंस आणि तू त्याला मारलंस. नाही साहेब. हे खोटं आहे. आम्हाला खरंच माहित नाही. बोला खरं काय ते, काय केलं तुम्ही? खरंच त्याला नाही मारलंय. खरंच साहेब. आम्हाला खरंच काही माहित नाही. हॅलो, ठीक आहे सर. आकाशची बॉडी मिळताच पोलिसांच्या तपासाची आत्तापर्यंतची दिशाच थांबली. आकाशचा ही खून त्याच पद्धतीनं करण्यात आला होता ज्या पद्धतीनं करणचा करण्यात आला होता. जिथे करणची बॉडी सापडली होती त्याच्या आसपासच्या परिसरातच आकाशची बॉडी सापडली. करणच्या खुन्यापर्यंत पोहोचतोय असं वाटत असतानाच पोलिसांच्या समोर एक सिमिलर केस आली. या दोन्ही केसेस संलग्न आहेत की वेगवेगळ्या आहेत? काही काळापुरते PI आणि PSI दोघेही ब्लँक झाले होते, कारण ही केस काहीतरी वेगळीच असल्याचा अंदाज त्यांना आला होता. मानवी मनाचा असा कोणता क्रूर धागा उलगडला जाणार होता जो याआधी कधीच अनुभवला नव्हता? मी सुनील बर्वे आज तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा भेटेन याच प्रश्नांच्या उत्तरासह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची नीट काळजी घ्या. सावध राहा आणि बघत राहा महाराष्ट्र जागते रहो. अजूनही वेळ गेली नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.